नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 562वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर अरविंद गणेश दामले ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. माणसाने नुसते चांगले असणे हे पुरेसे नसते. काहीतरी काम करण्यात चांगले असणे महत्त्वाचे असते आणि जे काही कराल ते चांगले काम असणे पण महत्त्वाचे असते. माणसाने नुसते चांगले असणे पुरेसे नसते. काहीतरी काम करण्यात चांगले असणे महत्त्वाचे असते आणि जे काही कराल ते चांगले काम असणे पण महत्त्वाचे असते. दुसरी कविता आहे. वनस्पतीशास्त्राप्रमाणे टोमॅटो हे एक फळ असते हे माहीत असणे म्हणजे ज्ञान असते आणि ते फ्रूट सॅलेडमध्ये न घालणे हे शहाणपण असते. वनस्पतीशास्त्राप्रमाणे टोमॅटो हे एक फळ असते हे माहीत असणे म्हणजे ज्ञान असते आणि ते फ्रूट सॅलेडमध्ये न घालणे हे शहाणपण असते. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा 95वा भाग. इच्छा वाढल्या स्वार्थ वाढला, त्यासाठी प्रयत्न वाढला. कर्म वाढले त्याबरोबर लोभ पण वाढला. इच्छा वाढल्या स्वार्थ वाढला, त्यासाठी प्रयत्न वाढला. कर्म वाढले त्याबरोबर लोभ पण वाढला. लोभ वाढला त्याच्यासाठी इच्छा वाढत गेल्या. त्यामुळे प्रत्येक जण दुष्टचक्रात अडकला. लोभ वाढला त्याच्यासाठी इच्छा वाढत गेल्या. यामुळे प्रत्येक जण दुष्टचक्रात अडकला. दुष्टचक्रातून बाहेर पडणे जोवर नाही जमले, तोवर जन्म मृत्यूमध्ये सारे अडकून बसले. दुष्टचक्रातून बाहेर पडणे जोवर नाही जमले, तोवर जन्म मृत्यूमध्ये सारे अडकून बसले. यातून बाहेर पडण्यासाठी 2 गोष्टी हव्या. राख करून टाकण्या त्या जाळून टाकायला हव्या. यातून बाहेर पडण्यासाठी 2 गोष्टी हव्या. राख करून टाकण्यासाठी त्या जाळून टाकायला हव्या. हवे नकोचा विचार अन स्वार्थासाठी कर्म. पुढे जायचे आहे तर दोन्ही टाळायला हव्या. हवे नकोचा विचार अन स्वार्थासाठी कर्म. पुढे जायचे आहे तर दोन्ही टाळायला हव्या. सारे काही मीच आहे विश्वास वाटायला हवा. ब्रह्म जसा विचार करेल तसा करायला हवा. सारे काही मीच आहे विश्वास वाटायला हवा. ब्रह्मा जसा विचार करेल तसा करायला हवा. ब्रह्मा अन मी एकच आहो असा विचार हवा. त्याने सारा दृष्टिकोन बदलून टाकायला हवा. ब्रह्मा अन मी एकच आहो असा विचार हवा.
त्याने सारा दृष्टिकोन बदलून टाकायला हवा. हे झाले तर स्वार्थाचे विचार सर्व निघून जातील. स्वार्थी विचार अन लोभही जातील. हे झाले तर स्वार्थाचे विचार सर्व निघून जातील. स्वार्थी विचार अन लोभही जातील.